नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगारी म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत। यूपीएससी, एमपीएससी तसे इतर जे काही सरळ सेवा आहेत, तर प्रत्येक परीक्षेमध्ये बेरोजगारी या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि प्रश्न विचारले जातात। त्यामुळे परीक्षेच्या अनुषंगाने बेरोजगारी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि जे काही टॉपिक ज्या काही याच्यामध्ये संकल्पना आहेत, जे काही मुलांना खूपच अवघड किंवा किचकट वाटतात, त्या अत्यंत साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये आज आपण समजून घेऊ। तर बघा, सर्वात प्रथम बेरोजगारची व्याख्या नेमकी काय? म्हणजे काम करण्याची इच्छा असून सुद्धा काम न मिळण्याची स्थिती। म्हणजे तुमच्या सर्वांसारखे जे काही हे येतं लोक आहेत, त्यांना काम मिळत नाही, म्हणजे काम करण्याची इच्छा आहे परंतु काम नाही, या स्थितीला काय म्हटलं जाते? बेरोजगारी। म्हणजे थोडक्यात आपण असं लक्षात ठेवा, श्रमाच्या प्रचलित बाजारामध्ये बेरोजगारीची व्याख्या म्हणजे काय? श्रमाच्या प्रचलित बाजारामध्ये हे शब्द अत्यंत महत्त्वाचे, हे लक्षात ठेवा व्याख्येमध्ये। श्रमाच्या प्रचलित बाजारामध्ये काय? काम करण्याची इच्छा व कुवत असूनही काम न मिळणे। बघा, अशी याची सरळ साधी आणि सरळ व्याख्या आहे की श्रमाच्या प्रचलित बाजारामध्ये काम करण्याची इच्छा व कुवत असूनही काम न मिळणे म्हणजे काय? बेरोजगारी। म्हणजे इच्छा आहे, कामच नाही, तर हे काय? बेरोजगारीची थोडक्यात व्याख्या आहे। तर बघा, याच्यामध्ये काय होतंय, काही लोक काम करण्याचा एक गट असते, जे की बघा झिरो बेरोजगार कोणा म्हटलं जाईल? जो काही 0 ते 14 वर्ष वयोगट आहे, हे पण काय असतं? हा गट सुद्धा काय? बेरोजगारीचा यात समावेश होतो। हे कोण लोक आहेत? हे पण बेरोजगार। दुसऱ्या नंतर त्याच्या वयानुसार सुद्धा बेरोजगारीचे प्रकारामध्ये आहे। त्यामध्ये दुसरं पण 15 ते 64, म्हणजे किती? 15 वर्ष ते 64 वर्षापर्यंत हे काही जो गट आहे, तर हे कोणते? बालक मध्ये किंवा याच्यामध्ये म्हटलं जातं कोणतं? बालक असो। तर यांचा समावेश काय होते? होत नाही। त्यानंतर पुढचं जे आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणते काम करणारे लोक कोणते आहेत? या क्षेत्रामध्ये काम करणारे, या वयवारीमध्ये सगळ्यात जास्त काम करण्याची संख्या ही आहे। त्यानंतर राहिलेला पुढचा एक गट आहे, जो की थोडक्यात 65 वर्षापेक्षा जास्त मग बघा, याच्यावर कामगाराचे काही प्रकार पडतात बघ। हे बारकाले पोरं येतं, लहान पोरं, हे काही काम करतात का? काहीच नाही। याच्यात जो काही खरा काम करणारा गट आहे, हे जास्त बेरोजगारी कशामध्ये असते? 15 ते 64 या वयोगटामध्ये बेरोजगारी ही असते। कोणत्या? 15 ते 64 वयोगटामध्ये। त्यानंतर 65 वर्षापेक्षा कोणी कामाला जर गेलं तर कोणी असं वयोवृद्धाला काम करायला हे देईल का? नाही, की तुझं वय जास्त आहे, तू काम करू शकतो का? म्हणजे हे पण एक प्रकारचं काय? बेरोजगारीच आहे। त्याच्यामध्ये वयोगटानुसार वयोगट चे कामगार, हे एक टॉपिक परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा। चला, पुढचं महत्वाचं म्हणजे बेरोजगारी चक्र, ते आपण नंतर बघू व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। मग बघा, बेरोजगारीचे काही प्रकार पडतात, तर प्रामुख्याने बेरोजगारीचे किती? 2 प्रकार आहेत। तर पहिला प्रकार कोणता आहे? शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण बेरोजगारी। म्हणजे असं आहे का की शहरात गेलं म्हणजे आपल्याला कामच आहे, आपल्यालाही दररोज रात्रंदिवस काम आहे, हे पण नाही। आणि तो खेड्यात ग्रामीण भागात जरी असला, तिथे सुद्धा बेरोजगारी आहे। म्हणजे बेरोजगारी कशी आपल्या बारशाला पुजल्यासारखी, जवळपास 5वीला पुजल्यासारखी ही बेरोजगारीची स्थिती आहे।
मग बघा, शहरामधली बेरोजगारी आणि ग्रामीण मधली आपण एकदम सविस्तरपणे या संकल्पना आणि बघून घेऊ. बघा, पहिले ग्रामीण भागामध्ये कोणती ग्रामीण. मग बघा, ग्रामीण भागामध्ये आढळणारे कोणकोणते बेरोजगारी आहेत. तर पहिला प्रकार आहे हंगामी बेरोजगारी. शेतकऱ्यांच्या मुलांना आणि सर्वच लोकांना हंगामी बेरोजगारी हा टॉपिक किंवा हे लक्षात राहायला अत्यंत सोपं आहे. की बघा, गावाकडे काय असते, कोणत्याही पिकाचा एक हंगाम म्हणतो, हंगाम असतोय. समजा ऊसतोड कामगार लोक आहेत बीडकडले, तर ते हे करतायत, काय काम करतायत, परंतु यांचं सीजनचं काम आहे हे फक्त 4 महिने चालते. परंतु जेव्हा ऊस कापणीचं काम संपुष्टात येते, तो हंगाम संपतोय, तर तेव्हा ते लोक काय होतात, बेरोजगार. म्हणजे उदाहरण तुम्ही काय लक्षात ठेवा, येतो उदाहरण मध्ये ऊसतोड कामगार किंवा जे काही आईस्क्रीम वाले लोक आहेत, त्याचं बी काही उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमचे दुकानं वगैरे चालू असतात. ते काही हिवाळ्यामध्ये कोणी पावसाळ्यामध्ये हे चालते का आईस्क्रीम दुकान? नाही. मग हा पण एक कोणता प्रकार, हे कशामध्ये मोडतात, हंगामी बेरोजगारी. म्हणजे लक्षात ठेवायला थोडं काय, हंगामानुसार किंवा सीजननुसार जी काही बेरोजगारी निर्माण होते किंवा उद्भवते, तर ती कोणती बेरोजगारी म्हटलं जाईल, तर ती राहते हंगामी बेरोजगारी. तर बघा, दुसरा पुढचा आहे काय, छुपी बेरोजगारी. मग बघा, छुपी बेरोजगारी हिलाच काय म्हणतात, प्रचंड बेरोजगारी. प्रचंड, त्याचा दुसरा शब्द काय, प्रचंड बेरोजगारी. परीक्षेमध्ये एमपीएससी प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय. पण आता तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे की छुपी बेरोजगारी आणि प्रचंड बेरोजगारी हे दोन्ही काय एकच आहे. तर बघा, छुपी बेरोजगारी कुठे असते, जास्तीत जास्त शेतीमध्ये. शेतीमध्ये जास्तीत जास्त छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी आढळते. उदाहरण एकदम सोपं आहे, एकदम तुम्ही लक्षात राहणार की समजा 1 एकर शेती आहे, 1 एकर शेती आहे. संकल्पना लक्षात ठेवा, अत्यंत समजायला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतोय. 1 एकर शेती तुमच्याकडे काय, 1 एकर शेती. तर 1 एकर शेतीमध्ये तुम्ही समजा असं गृहीत धरा, 3 मजूर आहेत, 3 मजूर. 3 मजूर रात्रंदिवस काम करून सुद्धा एक उत्पन्न पिकवतात. समजा त्यांनी गहू उत्पादन केलाय, गहू, तर तो झालाय 10 क्विंटल किंवा 10 पोते. आणि त्याच शेतीमध्ये 1 एकर मध्ये इथं एक व्यक्ती वाढवला, समजा 3च्या ऐवजी इथं 4 जण काम करतायत. किती, 4 जण काम करतायत. आणि उत्पन्न केवढं आहे, उत्पन्न सेमच होतंय, किती, 10 पोते. म्हणजे जवळपास इथं जो काही एक व्यक्ती आहे, जो एक्स्ट्राचा किंवा सिल्कीचा, तर तो काम करतोय, परंतु त्याचा वास्तविक पाहता कामाचा जर हिशोब केला तर त्याला काही उत्पन्न किंवा त्याला मिळतंय का, त्यापासून काही नफा काहीच नाही. तर त्याला कोणता बेरोजगार म्हटलं जाते, तर त्याला छुपा किंवा प्रचंड बेरोजगारी असं म्हटलं जाते. तर हे संकल्पना लक्षात आली. तर बघा, शेती अत्यंत सोपं उदाहरण आहे, तुम्ही कधी पण लक्षात ठेवू शकता. हा, पुढचा आहे शहरी बेरोजगारी. बेरोजगारी मधला दुसरा महत्वाचा प्रकार कोणता आहे, शहरी बेरोजगारी. बघा, मग शहरामध्ये जी बेरोजगारी असते, मग तिथं कोणते लोक असतात बघा, अर्ध बेरोजगारी. अर्ध बेरोजगारी कुठे असतात, बघा नावातच दिलंय अर्ध. दिवसातून समजा पूर्ण दिवस काम न मिळणे, म्हणजे थोडाच वेळ, 4 तास काम, 8 तास काम असायला पाहिजे, पण जवळपास 4 तास काम मिळते. त्याची इच्छा आहे, सगळं आहे, करण्याची हे आहे, पण तिथं कामच त्याला नाही. लोक म्हणतात बघ 4 घंटे ये, तुला यायचं ये, नसेल यायचं नको येऊ. तर इथं कोणती बेरोजगारी म्हटलं जाईल तिला, अर्ध बेरोजगारी. चला, पुढचा आहे कमी प्रतीची बेरोजगारी. बघा, एखादा म्हटलं बा मी एवढं हे करतोय, मी काम करतोय, एवढं तास करतोय, पण तिथं त्याला योग्य पाहिजे ती बेरोजगारीचा मोबदला मिळत नाही. कमी प्रती म्हणजे काय, पाहिजे त्यापेक्षा कमी प्रमाणावर काम करणे म्हणजे काय, कमी प्रतीची बेरोजगारी. समजा एखाद्याला समजा असं असलं 10,000 पगार आहे, परंतु त्याला पूर्णतः 10,000 न मिळतात, काही पैसे कमी मिळत आहेत, तरी तर काय होते, त्याची कमी प्रतीची बेरोजगारी ही निर्माण होते. हा एक संकल्पना आहे. पुढचा आहे सुरक्षित बेरोजगारी. सगळ्यात जास्त सुरक्षित बेरोजगारी म्हणजे तुमच्या सगळ्यासारखे जे काही परीक्षा देणारे मुलं आहेत, जास्तीत जास्त कोणती बेरोजगारी आढळते, तिथं सुशिक्षित. म्हणजे सुशिक्षित बा, एवढं मी हे शिकलोय, ते शिकलोय, परंतु मला अजून सुद्धा काम मिळत नाही किंवा काम नाही, तर ते कोणती बेरोजगारी म्हटलं जाईल, त्याला सुशिक्षित. म्हणजे एखादा जर इंजिनियर जर असला, इंजिनियरला सुद्धा त्याला हेल्पर याच्या एवढा कामगार मिळत असला, पगार मिळत असला, तर त्याला काय म्हणता येईल, सुशिक्षित बेरोजगारी असं म्हटलं जाईल. त्यानंतर दुसरे
औद्योगिक, औद्योगिक म्हणजे काय, औद्योगिक एक औद्योगिक हे होईपर्यंत याचं तांत्रिक काहीतरी हे आलंय बा, काय तांत्रिक मध्ये काही, औद्योगिक मध्ये कंपनी समजा पहिले काय होतं, जेसीपी नव्हती, लोक काय करायचे हातान खोदून काम करायचे काही गोष्टी, परंतु आता ते काय औद्योगिकरणामुळे सुद्धा बेरोजगारीचा खूप मोठा फटका झालाय. तर हे कोणती म्हटलं जाईल तिला, औद्योगिक. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते पडतात बघा, तांत्रिक बेरोजगारी काही तंत्रामुळे झाली त्याच्यामुळे असणारी कोणती ती तांत्रिक बेरोजगारी. पुढचं आहे चक्रीय बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी. बघा चक्रीय बेरोजगारी म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजीनंतर पुन्हा मंदी, मंदीनंतर पुन्हा पुनरुत्थान, तर असं हे चक्र चालूच असते. तेजीनंतर परत मंदी, तर असं हे सुरूच असते. म्हणजे कधी अर्थव्यवस्था कधी वरती जाते कधी खाली येते, म्हणजे इथं कुठे तेजी, इथं मंदी. बघा लक्षात ठेवा, जेव्हा अर्थव्यवस्था सगळ्या गोष्टी काही महागाई किंवा हे वाढते तर कोणती, तिला कोणते म्हटलं जाईल, तिला तेजी म्हटल्या जाईल. आणि जेव्हा सगळ्या गोष्टी कमी होतात त्याला काय म्हणते, मंदी असे. तर ती कोणती आहे, चक्रीय बेरोजगारी असं त्याला म्हटल्या जाते. बघा संरचनात्मक बेरोजगारी, पुढचा एक महत्वाचा टॉपिक कोणता आहे, हे आहे प्रकार संकल्पना किंवा हे आहे, तर तो कोणता आहे, संरचनात्मक. समजा एक उद्योग झालाय, पुढचा उद्योग येईपर्यंत काय करायचं बस चला, तोपर्यंत म्हणजे इच्छा सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला, परंतु संरचन पुढचं काम एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाईपर्यंत जो कालावधी आहे मध्यंतरीचा, तर तो बेरोजगारीमध्ये गणला जातोय किंवा मोजला केला जातोय, तर तिला कोणतं होतंय, संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटल्या जाते. तर मित्रांनो हे अत्यंत सोपे शहरी बेरोजगारी प्रकार, अर्ध बेरोजगारी, कमी प्रतीची, सुशिक्षित, औद्योगिक, चक्रीय आणि संरचनात्मक बेरोजगारी, अत्यंत सोपे असे टॉपिक आहेत. तर बघा आता तुम्हाला एक चक्र सांगितलं मी की व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं होतं, बेरोजगारीचं चक्र कसं असते किंवा बेरोजगारी चक्र हे कशा प्रमाणात फिरते. हे नियमित असणारं चक्र आहे बेरोजगारीचे चक्र. हे बघा ही बेरोजगारी आहे, तर बेरोजगारीचं हे चक्र नियमित चालू असते बघा. बेरोजगारी असली गुंतवणूक कमी होती बघा, काम नाही हे नाही, गुंतवणूक कशाला, पुढे आपल्याला उत्पन्न मोबदला मिळेल का नाही, त्यानंतर त्याच्यानुसार काय होते, बेरोजगारी होते. बेरोजगारी परत मग उत्पन्न कमी म्हणून काय, उत्पादन कमी, उत्पादन कमी म्हणून काय, गुंतवणूक कमी, आणि गुंतवणूक का कमी, तर गुंतवणूक बेरोजगारीमुळे. असं हे बेरोजगारीचं चक्र आहे. पुन्हा एकदा सांगतोय, उत्पन्न कमी झालंय बा बेरोजगारीमुळेच, मग उत्पन्न कमी मग काय, उत्पादन कमी, उत्पन्नच कमी असलं मग उत्पादन कमी होईल, उत्पादन कमी मग काय, गुंतवणूक कमी, मग गुंतवणूक कमी का, तर बेरोजगारी. म्हणजे हे बेरोजगारीचं असं चक्र आहे. हे चक्र एकदा असं सर्कल असं चालूच राहते, अखंड नियमित चालणार चक्र आहे बेरोजगारीचं चक्र आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, कमेंट करून नक्की कळवा, आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्या संकल्पनेसह किंवा नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.